पालकांच्या आजच्या कष्टाने मुलांचे भवितव्य उज्ज्वल ठरते। उद्योजक विजय कुमार उडता, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या वतीने जागतिक पालक दिनानिमित्त कार्यक्रम। मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव असे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटले जाते। मुलांची जडणघडण होण्याकामी पालकांची भूमिका फार मोलाची असते। पालकांनी आज घेतलेल्या कष्टामुळे मुलांचे भविष्य उज्ज्वल ठरण्यास मदत होते, असे प्रतिपादन उद्योजक विजय कुमार उडता यांनी केले। श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या वतीने जागतिक पालक दिनानिमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। ते पुढे म्हणाले की आई वडिलांबद्दलचे मत व्यक्त करण्यासाठी आकाशा एवढा कागद आणि समुद्राच्या पाण्याएवढी शाई सुद्धा कमी पडते। मुलांचे खऱ्या अर्थाने काळजी घेतात व करतात फक्त आई वडील। स्वतःचा विचार न करता मुलांच्या काळजीपोटी सर्वस्व अर्पण करून आपण जिथे आहोत त्यापेक्षा कितीतरी पटीने मुले पुढे गेली पाहिजे। या निस्वार्थ भावनेने वेळ प्रसंगी पालक मंडळी फाटके कपडे घालून पायात चप्पल न घालता मुलांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने कधीकधी स्वतःच्या शौकीन जीवनशैलीवरही प्रतिबंध करून घेतात। म्हणूनच मुले आज उच्च स्थानी पोहोचली आहेत। पूर्वी एकत्र कुटुंब असताना असलेली सुरक्षा आणि आनंदी आयुष्य आजच्या जमान्यात नाही। आजकाल प्रत्येकाला वाटते की आपण स्वतंत्रपणे जगायला पाहिजे। या हेतूने समाजात अनेक विभक्त कुटुंब होत आहेत। कालांतराने पती पत्नीमध्ये संशय वाढून घटस्फोटापर्यंत टोकाची भूमिका घेतली जात आहे। विभक्त कुटुंब संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। ही परिस्थिती गंभीर असून पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा जोपासण्याची नितांत गरज आहे। पूर्व भागातील श्रीराम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात रामचंद्र गाडी, रामुलू इंजामुरी व विष्णू सकीनाल या ज्येष्ठ पालकांचा सपत्नीक सन्मानपत्र गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला। यावेळी कट्टा टेक्सटाईल तर्फे टर्किश टॉवेल तर संयोजकांच्या वतीने पेढे देण्यात आले। यावेळी शिक्षिका उमा कोटा, कला चन्नापट्टम, लता येमूल, CA चंद्रकांत इंजामुरी व मुंबईत कार्यरत असलेल्या PSI वरलक्ष्मी सकीनाल यांचाही सत्कार करण्यात आला। प्रारंभी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी मान्यवरांचे स्वागत केले। समन्वयिका कला चन्नापट्टनम प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। उमा कोटा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले। आभार सल्लागार ममता मुदगंडी यांनी मानले। यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती मान्यवरांसह श्रीराम मंदिराचे विश्वस्त व फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तींसह फाउंडेशनच्या सखी संघमचे पदाधिकारी उपस्थित होते। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सतीश चिटमिल, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, अंबादास कट्टा, बालाजी कुंटला, सखी संघमच्या पल्लवी संगा, गीता भूदत्त, वनिता सुरम, पद्मा मेडपल्ली, विद्याश्री गादी, कल्पना अर्शनपल्ली यांच्यासह आदींचे सहकार्य मिळाले। यावेळी लता येमूल, वैष्णवी उपलंची, रसिका मिरजकर, नागमणी इट्टम, कल्पना पामू, अनिता पेंडम यांच्यासह गाडी, इंजामुरी व सकीनाल परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र देवो भव, पित्र देवो भव, आचार्य देवो भव असं म्हटलं। मातेबद्दल तर आकाशा एवढं कागद आणि समुद्राची शाही सुद्धा कमी पडते असं म्हटलं जातं, परंतु खरं तर त्याच्या पाठीमागे असतो तो भार। या आकाशाच्या कागदावरती आणि जी शाई लागणारी जी पेन आहे ती पेन खऱ्या अर्थानं त्या पेनला धरणारा माणूस असतो, तो म्हणजे भार। आज फादर्स डे आहे। या फादर्स डे निमित्त या ठिकाणी जे काही फादर्स आहेत त्या सर्वांना माझ्या फादर्स डेच्या शुभेच्छा।
खरं तर आपल्याला लोक ओळखतात, लक्षात ठेवतात, CA साहेब आहेत, इन्स्पेक्टर मॅडम आहेत, हे लक्षात ठेवतात, प्रेमही करतात, परंतु खऱ्या अर्थानं आपली काळजी कोण करतात? काळजी आपले आई वडीलच करतात. बाकीचे लोक लक्षात ठेवतात, प्रेम करतात, परंतु खऱ्या अर्थाने काळजी जी असते ती आपल्या मुलांची काळजी आपले आई वडीलच करतात. आणि या मुलांच्या काळजीपोटी त्यांनी त्यांचं सर्वस्व हरवलेलं असतं. स्वतःचा अजिबात विचार न करता आपण जिथे आहोत त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं मोठं व्हावं अशा प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आणि त्याच इच्छेपोटी ह्यांनी पोटतिडकीनं प्रसंगी काही वेळा स्वतः कपडे कमी घालून, फाटलेली कपडे घालून, पायात चपलं नसताना सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खर्च केला. आणि या त्यांच्या समर्पणामुळेच आज आपण या ठिकाणी या पोझिशनला आपण पोहोचलेलो आहोत. खरं तर आमची दुसरी पिढी, याची पहिली पिढी, आमची दुसरी पिढी, पण तिसऱ्या पिढीकडे पाहिल्यानंतर असं लक्षात होतं की दूर होत चालली खरे. पूर्वी आमचा एक जमाना असा होता की आमच्याच घरामध्ये 22 लोकांचं स्वयंपाक एकाच चुलीवरती होत होतं. 22 लोकांचा स्वयंपाक एकाच चुलीवर होत होता. आणि त्याच्यानंतर ते कमी होत 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 आज फक्त आणि फक्त 4 आणि 2 लोकांच्या ह्याच्यावर. 2 याचा अर्थ मी कशासाठी म्हणतोय की काही मुले आता म्हणजे 3rd जनरेशन त्यांची महिन्याला लाखो रुपये कमवतात, परंतु त्यांच्यामध्ये भावना जी आहे ती भावना आज बोथट होत आहे. आपल्यामध्ये जी काही त्यांच्या आईवडिलांची अपेक्षा काय असते हो, त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे सर्वस्व दिलेलं आहे, परंतु त्यांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते. खरं तर पण एक छोटीशी मात्र अपेक्षा त्यांची आपल्याकडून असते. आता ताईंनी सांगितल्यासारखं की ते आपले दारामध्ये वाट पाहत असतात. माझी मुलं पुण्यावरनं, मुंबईवरनं, फॉरेनवरनं कधी येतील, माझ्याशी 2 शब्द बोलतील, माझी विचारपूस करतील. बाबा तुमचा चष्माचा नंबर बदललाय का? असं जरी नुसतं चष्मा दिला नाही दिला तो नंतरचा विषय आहे, पण चष्माचा तुमचा नंबर बदललाय का? कारण तुम्ही थोडंसं चाचपडत पुढे जाता. हे ज्यावेळी मुलाच्या लक्षात येत आहे, हे वडिलांना ज्यावेळेला कळतं, त्यावेळेला मात्र त्यांच्या आनंदाला पारावर उडत नाही. खरं तर ही गोष्ट आज त्यांना अपेक्षा तीच आहे, माझी मुलं आम्हाला विचारपूस करावा, अन्न तिनं आले असं दिस ना. एवढं जरी विचारलं तरी सुद्धा त्यांना वाटतंय की बरोबर मी मुलावरती काहीतरी संस्कार केले. आणि तेच त्यांना फक्त परतफेड काही नसतं, त्यांना पैशाची तर तुमच्या कशाची त्यांना अपेक्षा नसते. त्यांना अपेक्षा असते फक्त तुमच्या आपुलकीची बोलण्याची त्यांची अपेक्षा असते. एवढं जरी आपण जरी बोललं तरी आज प्रत्येक आई वडील अगदी धन्य होतील असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हीच गोष्ट तिसऱ्या पिढीला आज ती गेली नाही. आपण दुसरी पिढी आपण आई वडिलांच्या समोर आपण शरण घेतो, त्याची पाया धरतो, पण तिसऱ्या पिढीला काल मोकरा नाही मोबाईल वाटतो, मोबाईल धरून बसतो. ह्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की मोबाईल त्यांनी धरला नाहीये, आईंनी त्यांना मोबाईल दिलेला आहे. तो खात नाहीये, चला मोबाईल घे खात बस. पण आमच्या वेळेला खाण्यासाठी अन्न नव्हतं, कारण आम्ही शाळेतून आल्याला बाहेर फिरायचो, उड्या मारायचो, कबड्डी, खो खो, गप्पागुप्पी, विटी दांडू, गोट्या इतकं खेळायचो. घरात आल्यानंतर जे काही भांडे असायचे ते सगळे भांडे रिकामा करायचे. परिस्थिती त्यावेळेला अशी होती, आमचं नोकडे ते बाकीला दिला सगळं तूच खाल्लं तर बाकीचं काय फणस. पण आज परिस्थिती उलटी आहे, एवढं वाटीभर त्याला खावत जात नाही. त्याला तेवढं खाऊ घालण्यासाठी प्रत्येक आई आज धडपडत चालली. ही गोष्ट आज फार शोकांतिका आहे. म्हणून आईंनी
या गोष्ट लक्ष दिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आताची जी दुसरी पिढी आहे ती दुसरी पिढी, तुम्ही जर मोठ्या लोकांना जर तुम्ही मान सन्मान दिला, एक थोडंसं जरा बोललं तर चालेल ना. कारण काय, पुरुषांचे आई वडील घरात असतात, मग सून घरात येते. सून आल्यानंतर तिनं तिच्या आई वडिलांना किती प्रेम करते, तेवढं प्रेम जर तिनं सासू सासऱ्यावरती जर केलं तर ते घर स्वर्ग स्वर्गच आहे. अहो, जावई सासू आई वडिलांवर जितकं प्रेम करतो तितकं प्रेम